नमस्कार मित्र हो. दिनांक 8 सप्टेंबर 2025 काठमांडू जणू पेटून उठलं होतं. रस्त्यावर हजारो तरुण उतरले, हातात झेंडे, घोषणाबाजी आणि संतापाचा ज्वालामुखी लावली गेली. संसद भवन जाळलं गेलं आणि पंतप्रधानांच्या घराच्या समोर राजीनामा द्या अशा घोषणा दणाणून निघत होत्या. या आंदोलनामध्ये बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, तर बरेचसे जे लोक आहेत ते गंभीर जखमी सुद्धा झाले आणि अखेर पंतप्रधान KP शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. आणि हे सारं घडून आणलं आजच्या युवा पिढीने, ज्याला आपण जेनजी सुद्धा म्हणतो. हो, ही तीच जेनझी नावाची पिढी जिला बरेचसे लोक म्हणतात की यांच्याकडून काहीच होणार नाही, ही पिढी काहीच करू शकत नाही, किंवा ही जी पिढी आहे ही सतत मोबाईलमध्येच गुंतलेली राहते. आणि याच पिढीने एका सरकारला पाडायचं काम केलेलं आहे. नेपाळमधील हे एक मोठं आंदोलन फक्त सोशल मीडिया बॅन करण्यात आला त्याच्यामुळे करण्यात आलं, पण खरंच हे जे आंदोलन आहे हे सोशल मीडिया बॅन करण्यात आला म्हणून करण्यात आलं का? तर याचं उत्तर आहे नक्कीच नाही. सोशल मीडिया बंद ही फक्त एक ठिणगी होती, पण खरी जी आग आहे ना ती मात्र आधीपासूनच लोकांच्या मनात पेटत होती. नेपाळमध्ये एवढा प्रचंड स्फोट का झाला आणि आपण याच्यामधून काय शिकू शकतो जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नेपाळमधील या आंदोलनाच्या बाबतीत जाणून घेण्याच्या आधी थोडासा नेपाळचा थोडक्यात इतिहास बघूयात. 2008 मध्ये नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली. राजा गेला आणि लोकांना वाटलं की आता खरी लोकशाहीला सुरुवात झालेली आहे. परंतु झालं काय? गेल्या 17 वर्षामध्ये तब्बल 13 वेळेस नेपाळमधील सरकार बदललं गेलं. आज एक पंतप्रधान, उद्या दुसरा पंतप्रधान, परवा तिसरा पंतप्रधान, पण चेहरे मात्र तेच, जुनेच लोक आणि जुनेच खेळ. मग जनतेला वाटू लागलं की हे लोक फक्त खुर्च्या बदलतात, आमचं जीवन मात्र बदलत नाहीये. लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक नाही, तर लोकशाही म्हणजे बदल, प्रगती आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं. परंतु नेपाळची जी लोकशाही आहे ती थांबली होती फक्त आणि फक्त खुर्च्यांच्या आदला बदलीपुरतीच. नेपाळमधील जी सामान्य जनता आहे त्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत. आपल्या भारत देशाप्रमाणेच तेथे जो बेरोजगार आहे तो सुद्धा खूप प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे तेथील जे तरुण आहेत ते बरेचसे तरुण बाहेर म्हणजेच गल्फ देशांमध्ये कामाला जातात. त्याचप्रमाणे काही तरुण भारतात सुद्धा कामाला येतात. काही लोक तर इतर देशामधील जे लष्कर आहे त्या लष्करात देखील सामील होतात. भ्रष्टाचार तर एवढा आहे की सरकारी जर काही कागदपत्राचं काम असेल तर लाच दिल्याशिवाय होत नाही. त्याचबरोबर जे गरीब जनता आहे त्या गरीब जनतेला न्याय सुद्धा मिळत नाही. महागाई प्रचंड प्रमाणात आहे. भात, गॅस, तेल हे दिवसेंदिवस महागच होत चाललेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, तेथील राजकीय लोकांवर, राजकीय नेत्यांवर त्या लोकांचा विश्वासच उरलेला नाही. तेथील लोकांचं म्हणणं आहे की जे नेते आहेत ते आमच्यासाठी नाहीत तर ते स्वतःसाठीच आहेत. नेत्यांची मुले परदेशात शिक्षणासाठी जातात, उच्च शिक्षण घेतात, त्याचबरोबर तिथे जाऊन ते अतिशय सुखाचं, समृद्धीचं जीवन जगतात. महागड्या गाड्या, महागडे कपडे, तसेच महागड्या बॅगा देखील वापरतात. आणि ह्याच गोष्टी लोकांच्या मनामध्ये वर्षानुवर्षे साचत चाललेल्या होत्या. आणि अशातच अचानक काय झालं की ऑगस्ट 2025 मध्ये तेथील सरकारने ट्विटर, टिकटॉक, फेसबुक, इंस्टाग्राम हे सर्व बंद केलं. आणि तेथील जनतेला कारण सांगितलं की यामुळे लोक भडकतात, त्याच्यामधील जो मतभेद आहे तो वाढत जातो, त्याचबरोबर देशामध्ये अफवा देखील पसरतात. पण जनतेला समजलं खरं कारण हे नाहीये. तर लोक सरकारवर टीका करत होते, सरकारला प्रश्न विचारत होते. त्याचबरोबर लोक स्वतःचे जे विचार आहेत ते या सोशल मीडिया माध्यमावर लोक मांडत होते. सोशल मीडिया म्हणजे सामान्य माणसाचा आवाज, आणि हा जो आवाज आहे हे बंद करण्याचं किंवा हा आवाज दाबण्याचं जे काम आहे ते हे सरकार करत होतं. आणि हे मात्र नेपाळच्या तरुणांना अजिबातच मान्य नव्हतं. सोशल मीडिया म्हणजेच त्यांच्यासाठी फक्त टाइमपास नव्हता, तर तो एक असा मंच होता जिथे ते आपल्या मागण्या मांडू शकतात. त्याचबरोबर सरकारला बदलाची जी मागणी आहे ते देखील करू शकतात. आणि इथूनच आंदोलनाची ठिणगी पडली. नेपाळची लोकसंख्या साधारण 3 कोटी आणि अर्ध्यापेक्षा जे लोक आहेत ते 30 वर्षाखालील आहेत. तरुणाई म्हणजे ऊर्जा, भविष्य, बदलाची ताकद. आणि जेव्हा या तरुणांना असं वाटत होतं की आपल्या भविष्यासोबत खेळलं जात आहे त्यावेळेस त्यांचा जो राग आहे तो अनावर होता. सोशल मीडिया बंद नंतर हजारो तरुण काठमांडूच्या रस्त्यावर उतरले. त्यांना पोलिसांनी मारहाण केली, अनेकांना अटक केली. पण जसं दाबलं गेलं तसं आंदोलन वाढत गेलं, कारण लोक म्हणू लागले की तुम्ही आमचं तोंड बंद कराल पण आम्हाला थांबू शकणार नाही. हे आंदोलन फक्त आता सोशल मीडिया सुरू करा एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं, तर हे आंदोलन आता
भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी त्याचबरोबर अन्याय याच्या विरोधात सुरू झालेलं होतं. दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी काठमांडू शहर जणू रणांगण बनलेलं होतं. हे आंदोलन थांबवण्यासाठी, हे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने रस्त्यावर बॅरिकेड्स लावले, पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुराचा देखील वापर करण्यात आला. पण लोक मात्र मागे हटायला तयारच नव्हते. हजारो लोक सरकार हटवा आणि लोकशाही वाचवा अशा घोषणा देत होते. सरकारी गाड्या जाळल्या गेल्या, त्याचबरोबर संसद भवनाला आग लावण्यात आली. लोकांनी जणू लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या नाटकाचा शेवट करण्याची शपथच घेतली होती. त्या दिवशी बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, बरेचसे लोक रक्तबांबळ झाले, परंतु त्यांच्या बलिदानानं जे सरकारचं अस्तित्व आहे ते धोक्यात आणलेलं होतं. पंतप्रधान KP शर्मा ओली हे बरेच वर्ष झाले राजकारणात आहेत, परंतु लोकांचं म्हणणं होतं की ते फक्त सत्ता टिकवतात, आमचं जे आयुष्य आहे हे घडवत नाहीत. आंदोलन वाढतच गेलं, आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यात आला आणि अखेर ओलींना राजीनामा द्यावा लागला. पण हे जे लोक आहेत हे इथंच थांबले नाहीत. त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्हाला फक्त एक पंतप्रधान नकोय, तर आम्हाला खरोखर बदल हवा आहे. जर कोणी म्हणत असेल की हे जे आंदोलन आहे ते फक्त सोशल मीडिया बंद याच्यामुळे घडून आलं, तर हे चुकीचं आहे. हे आंदोलन झालं कारण लोकांच्या समस्येकडे वर्षानुवर्ष फक्त दुर्लक्षच करण्यात आलं. बेरोजगार, महागाई, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कोणी पावलंच उचलली नाहीत. लोकशाही फक्त आणि फक्त नेत्यांच्या फायद्यासाठीच वापरण्यात आली. सोशल मीडिया बंदी ही फक्त एक ठिणगी होती, परंतु लोकांच्या मनामधला जो राग आहे तो बऱ्याच वर्षाचा होता. आता या आंदोलनातून आपण काय शिकू शकतो? लोकांचा आवाज दाबता येत नाही, कारण सोशल मीडिया बंद करून देखील येथील लोक रस्त्यावर उतरले होते. त्याच्यानंतर तरुणांकडे दुर्लक्ष करता येत नाही, आणि जर दुर्लक्ष केलं तर ती आणखी पेटून उठतात. त्यांना काम, संधी, त्याचबरोबर आदर जर दिला नाही तर ती रस्त्यावर देखील उतरू शकतात. तसेच लोकशाही फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित नसते, तर लोकशाही म्हणजे जनतेच्या समस्या ऐकून त्या समस्यांचं निराकरण करणं. आणि जर ह्या गोष्टी नाही झाल्या तर फक्त लोकशाही ही नावापुरतीच उरते. हे जे काही नेपाळमध्ये घडलं ते कोण्याच देशामध्ये घडू नये, कारण लोकांचा राग जर साचला तर एक दिवस त्याचा स्फोट जो आहे तो नक्कीच होतो. आपण प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवं की आपल्या देशातील तरुणांचं जे भविष्य आहे ते खरोखर सुरक्षित आहे का? आपले जे नेते आहेत त्यांनी खरंच आपल्यासाठी काम केलंय का? आणि आपल्या आवाजाला खरंच महत्त्व दिलं जातंय का? कारण जी लोकशाही आहे ती टिकते ती फक्त आणि फक्त लोकांच्या विश्वासावरच. आणि एकदा तो विश्वास गेला की कोणतीही लोकशाही टिकत नाही. हा होता नेपाळच्या आंदोलनाचा प्रवास. सोशल मीडिया बंद पासून सुरू झालेलं आंदोलन पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलं. पण खरी लढाई अजून बाकी आहे. नेपाळमधील जनतेला, तेथील लोकांना खरेखुरे जे बदल आहेत ते घडवायचे आहेत. तुमचं याबद्दल काय मत आहे? नेपाळचं भविष्य कसं असेल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप खूप धन्यवाद.